नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लोणार सरोवराच्या काठावर वसलेले एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन शिवमंदिर, ते म्हणजे कुमारेश्वर महादेव मंदिर. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी कुमारेश्वर मंदिर हे सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते. कुमारेश्वर हे मंदिर राष्ट्रकूटांच्या काळात उभारण्यात आले असून पुढे यादव राजांनी या भोवती तटबंदी बांधल्याचे मानले जाते. या मंदिराबद्दल अशी श्रद्धा आहे की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण येथे आले होते आणि त्यांनी कुमारेश्वराचे दर्शन घेतले होते. या कुमारेश्वर मंदिरासमोर असलेले सीता नानी हे तीर्थ म्हणजे सीता मातेने स्नान केलेले स्थान मानले जाते. या मंदिराची आणखी एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. विंध्य पर्वताची उंची कमी करण्यासाठी अगस्त्य ऋषी या परिसरात आले होते. त्याचवेळी अतापी आणि वातापी या दोन राक्षसांनी या परिसरात मोठा उत्पात माजवला होता. त्यांच्या संहारासाठी अगस्त्य ऋषींनी भगवान शिवाची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी कुमार अर्थात बटूचे रूप धारण करून त्या राक्षसांचा वध केला. त्यानंतर अगस्त्य ऋषींच्या विनंतीवरून भगवान शिव येथे लिंग रूपात विराजमान झाले. त्यामुळे या शिवलिंगाला कुमारेश्वर हे नाव प्राप्त झाले. गंगा भोगवती धार तीर्थ किंवा गोमुख तीर्थापासून काहीच अंतरावर असलेले हे मंदिर दुरून पाहिले की पिरॅमिडासारखे दिसते. महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या रचनेची मंदिरे ही फारच कमी आहे. त्यामुळे काही अभ्यासक या मंदिराला लोणारचे पिरॅमिड मंदिर असे देखील म्हणतात. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापूर्वी कोरीव दगडी खांबांनी सजलेला आयताकृती प्रवेश मंडप आहे. या खांबांवर अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आहे. त्यामध्ये श्रावण बाळ हे कावड खांद्यावर घेतल्याचे शिल्प विशेष लक्ष वेधून घेते. मुख्य मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती दिसते, तर उजव्या बाजूला शेंदूर लावलेली श्री गणेशाची मूर्ती आहे. काही भग्नावस्थेतील मूर्ती आणि नंदीची शिल्पे येथे पाहायला मिळतात. हे मंदिर मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 4 भागात विभागले गेले आहे. सभामंडप 8 मजबूत दगडी स्तंभांवर उभा असून मध्यभागी चौकोनी रंगशिळा आहे. प्राचीन काळी येथे नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम सादर केले जात असे मानले जाते. या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गंगा, यमुना आणि द्वारपाल यांची शिल्पे आहे. तसेच ललाट बिंबावर श्री गणेशाचे सुंदर शिल्पे पाहायला मिळते. गर्भगृहात कुमारेश्वराची विशाल शिवपिंडी आहे. मंदिर परिसरातून वाहणाऱ्या गुप्त जलधारेमुळे ही पिंड वर्षभर ओलसर राहते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. इतिहास, पुराणकथा आणि अप्रतिम दगडी शिल्पकला आणि पिरॅमिड सारखी वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे कुमारेश्वर मंदिर हे लोणार सरोवर परिसरातील अवश्य पाहावे असे एक अद्भुत प्राचीन शिवमंदिर आहे. तुम्हाला कुमारेश्वर मंदिराची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशीच प्राचीन मंदिरे, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती पाहण्यासाठी ट्रॅव्हलर महेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका अनोख्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ. तोपर्यंत धन्यवाद.